वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीने जन्म घेतला, जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ जिवंत सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले आणि तीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवधू झाली. छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं. बाळ शिवबानं जन्म घेतला आणि याच बाळ शिवबानं आई जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवलं. अशी ती राष्ट्रमाता आई जिजाऊ. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, तू नांद आमच्या घराघरात, सिंहासनी बैस या काळ जात, तुला आरतीने स्तोत्रात गाऊ, हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवायाने पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवानं पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल, तर आधी प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाई आणि आई भीमाई जन्माला यायला पाहिजे, तेव्हाच बाळ शिवाने बाळ भिवा जन्माला येईल. बरोबर ना?
आसवांचे अंगार केले पंखानी आभाळ पेरले, जीर्ण रूढींचे पहाड पडून विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती सावित्री, ती साऊ होय होय जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणे. अशी ती सावित्री, समतेची सावली, ज्ञानाची माऊली, आई सावित्री माऊली. आणि आज तिच्याच ज्ञानदानामुळे भारतातील प्रत्येक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊन बसली. ही केवळ आणि केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्क अधिकारामुळे. आणि म्हणूनच आज ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माझ्या कंधारमध्ये या माता माऊलींशी काहीतरी बोलायला आली. नीट लक्ष देऊन ऐकायचं की होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेखी बाळीनो काय करताय तुम्ही आज? वंशाला दिवा हवा, मुलगी नको मुलगा हवा. सासरच्या मंडळींनी सांगितलं म्हणून त्यांचं ऐकून पोटातच स्त्री भ्रूण हत्या करता, गर्भातच तिची हत्या करता. अगं माझ्या लेखीनो, जर स्त्रीची निर्मितीच नाही झाली तर या विश्वाची निर्मिती कशी होईल? नका करू असं. अगं काय करताय तुम्ही आज? तुम्ही साऱ्या जणींनी माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केलंय आणि चक्क देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तसं जमेल तेव्हा सोयीनुसार माझं कौतुक करता. पण मला खरं दुःख याचंच वाटतं की तुम्ही साऱ्या जणी मला फक्त गृहीत धरता. त्याचाच राग मी आज तुमच्या समोर खोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेकी बाळीनो, सखी मैत्रिणींनो, तुम्ही साऱ्या जणी शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शाण्या झालात. विकृत स्त्री मुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता. अगं माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. स्त्री शिक्षणासाठी मी शेण, दगड, चिखल, गोटे अनेक खावचे.
आणि त्याची परतफेड म्हणून मी आज हे असले गाव जलते. होय होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्योतिबांच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ. ज्योतिबांच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ. तिने महिलांच्या विश्वात ज्योत लाविली अंधारात. तिने महिलांच्या विश्वात ज्योत लाविली अंधारात. बायानं शिकून मनवाद्याची गिरवली ती कुमकुमी ग. गिरवली ती कुमकुमी ग बाई बाई, गिरवली ती कुमकुमी ग. अशी जिजामाता सावित्री ग माईवाणी, जिजामाता सावित्री ग माईवाणी, बनून जावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री ग माईवाणी, बनून जावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री ग माईवाणी, बनून जावा तुम्ही ग. बहुजनातील शूरवैरांनी पावन केली भूमी ग. पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग. अशी जिजामाता सावित्री ग माईवाणी, बनून जावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री ग माईवाणी, बनून जावा तुम्ही हो. 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 धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन पडल्या त्या सादरीकरणासाठी. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपला हा विचार मंच जो आहे हा भारतीय विचार मंच आहे, याच्यामध्ये कुठेही काही होणार नाही. आणि मी सीमाताईंना म्हणत आहे की मी विनंती करतो की पुढच्या सादरीकरणासाठी लगेचच 2 मिनिटात तयार व्हायचं. तोपर्यंत दाय दादा दादा मी गाणी गाणार होतो, पण मला या आपल्या कंधारच्या पाण्याने मला जखमी करून टाकलं आणि माझा आवाजच बसला. त्यामुळे इच्छा असून पण मला त्या रेंजला जाता येणार नाही, म्हणून मी माझं गाणं टाळतो. पण एक गाणं आपण घेतोय तोपर्यंत तुम्ही प्रबोधनावर. ओके. आता महाराष्ट्रामध्ये जे कला प्रकार आहेत त्या कला प्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या अंगाने आपण ते मनोरंजन करतो. आणि महाराष्ट्रातले सगळेच प्रकार हे प्रबोधनाचे प्रकार आहेत. त्याच्यात तुम्ही गोंधळ घ्या, भारुड घ्या, त्याच्यानंतर तुम्ही बतावणे घ्या, या सगळ्या कला प्रकारातून तुम्हाला काही ना काही संदेश जात असतो. महाराष्ट्रामध्ये अशी एक जमात आहे जी भटकी जमात आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांना गुन्हेगारी म्हणून शिक्का मारला आणि कंपाऊंड मध्ये कैद करून ठेवलेलं होतं. पण ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला आणि त्यांना मुक्त केलं गेलं, पण त्या जमाती उदरनिर्वाहासाठी, पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या गावात जायच्या. मनोरंजनाची आपली जी साधनं आहेत, जी काय असते ते खेळ करायचे आणि त्यातून जी काय बिदागी तर नव्हतीच म्हणा, जे काय रुपया 2 रुपया 8 आणे 4 आणे मिळायचे त्यातून ते आपला उदरनिर्वाह करायचा. असा जो समाज आहे तो संपूर्णतः मुख्य प्रवाहात आलाच नाही, कारण त्याला गाव नाही, जमीन नाही, शेती नाही. समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये ज्या चालीरीती आहेत, जे काय उठ बस आहे, याच्यापासून तो कोसत दूर होता. मग अशा वेळेला अशा समाजातला व्यक्ती एखाद्या गावात आला तर तो असा काय परग्रहावरून आला असं त्याच्याकडे बघायचे. हे सत्य आहे की नाही? पण भारतीय संविधानाने त्याचा प्रथम तो विचार केला. अशा समाजासाठी तो शिक्षणात यावा, त्याला नोकरीच्या माध्यमातून त्याला पोटापाण्याची सोय व्हावी. त्यानंतर जर त्याला गावात घर नसेल तर त्याला निवासी शाळा उपलब्ध व्हावी, त्या निवासी शाळेतून त्याला पोटभर अन्न मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं, असा सुद्धा विचार भारतीय संविधानाने केला. त्यामुळे असा गावकुसा बाहेर असलेला जो समाज आहे तो हळूहळू मुख्य प्रवाहात यायला लागला. आरक्षणाच्या माध्यमातून त्याचं प्रतिनिधित्व मिळायला लागलं, त्याला नोकरी मिळाली. ज्याचा बाप कधी कोणाच्या शेतावरती नांगर धरायचा, त्याचा मुलगा कारकून झाला, कारकुनाचा मुलगा इन्स्पेक्टर झाला, इन्स्पेक्टरचा मुलगा इंजिनियर झाला, असा तो उत्तरोत्तर चढतीचा प्रवास सुरू झाला या समाजाचा. अशा समाजातील एक डोंबारी समाज आहे, आपल्याला माहिती आहे, जो कसरतीचे खेळ करतो. त्याचबरोबर त्याच्या अगोदर जो तमाशा कलावंत होता, तो तमाशा कलावंत सुद्धा गावोगाव जाऊन प्रबोधन करायचा, मनोरंजन करायचा. त्यातला एक कला प्रकार होता लावणी. पण आम्ही काय केलेलं आहे की आपल्याला लावणी दाखवणार आहोत, पण ती तशी लावणी नसते. आता सांगायचं नाही आपण, मी तुम्हाला ते सांगणार नाही. लावणीच तुम्ही ऐकणार
पण ती कोणती मी सांगणार नाही. आता आता गंमत बघूया आपण. कंधारकर पाय नाचले तर चालते का? नाही ना. आणि लावणी कधी झाली तर छकास विषयाला धरून, विष घेऊन नाही, विषयाला धरून चालते ना. मग लावणी नको. बघा की तरी लावणी तुम्हीच उठून नाचाल. बघायचं आहे का? चला आपण दोघात एकमेकांमध्ये चॅलेंज करू. दोघातच आपण इथं तुम्ही तरी नाचाल ना तर मी तरी नाचेल खाली उतरून. चला माझ्या सगळ्या ताई असत आहेत, आपण मजा घेतोय. चला सुरू करूया. फडाची माणसं आली का आपली? अय कलावंत या की या की. या. कुठे गेले? मेकअप करतात का काय अजून? राजा नका आपण मेकअप करू, आहे तसंच या. चला या लवकर लवकर चला रे. कसं आहे की आपण पुरुष मंडळीसाठी विविध माध्यम उपलब्ध असतात, पण आपल्या ज्या माता भगिनी असतात त्या घर परिवार बघत असतात, मुलं, आपल्या घरातले प्रपंचिक जबाबदाऱ्या. त्यांना आवडला का कार्यक्रम? मी आपल्या सर्व माता भगिनींना विचारतो, एकदा हात वर करा म्हणजे लक्षात येईल. आणि ज्याने हात वर केला नाही ते टाइमपास करायला बसलेले, असं मी अर्थ काढू का? काय झालं काय दादा? आमचं भाषण आपलं आतमध्ये ऐकलं ते नाही म्हणतात, मी होय म्हणतो ते नाही म्हणत. त्यामुळे कुणी घाबरले तुम्हाला यायलाच किती वाटायला आलेले या. तुमच्या सगळ्यांचा इन्शुरन्स काढलाय आपण. या. हॅलो बाप हॅलो जी. सीमाताई तुम्ही हो रेडी आहे बघा. वा वा. चला खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे. आता मात्र मजा येणार आहे. लावणीला नाही म्हटलेत बरं का साहेब, स्वतःच नाही म्हणले, पण म्हणलं आता घेणारच. ते तरी नसतील तर आम्ही तरी नाचू. माहिती नाही ना दादा. आहे का नाही? सुरू करूया. चला जॉली दादांची संकल्पना बघा. ढोलकीवाला द्या की थाप. इकडे टाळ्या वाजव सांगा की. हा वाजव जोरदार. शब्दाकडे लक्ष द्या बरं. आणि तुम्ही बी. स्वराज्य आणलं जन्माला. सीमाताई हा आता असंच बघा. बर. आणि आता तुम्ही बी ऐका. काय म्हणलं? स्वराज्य आणलं जन्माला. म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराज. तर माझ्या शिवबान आता काय? स्वराज्य आणलं जन्माला. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला रे. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला रे. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला. स्वराज्य आणलं जन्माला. स्वराज्य आणलं जन्माला. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला रे. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला रे. करू मुद्रा ती जाऊ शिवबाला. मुघलांचं माजलं बळ. आया बहिणींच्या गुरुचा छळ. जिजाऊच रक्त सळसळ. जिजाऊच रक्त सळसळ. शिवबाला दिलं असं धड. औरंग्याचं काळीज धड धड. मोगलाईचा उसळी गडबड. जिजाऊने घेतला असा बदला. जिजाऊने
शिवबाला करू मुजरा जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला अफजल खाण्याला भेटण्याची घाई चिरडून टाकेल शिवाला त्याची ग्वाही पण कावा गणी मी समजलाच नाही असो का मिट्टीत खानाच्या शोभा भरी शिवबाची चपळता भारी वागण्यात त्यांनी पट बेजारी कोटला खानाचा बाहेर काढला कोटला खानाचा बाहेर काढला करू मुजरा की जाऊ शिवबाला करू मुजरा की जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला वाजवा व वाजवा टाळ्या लय गुरुतरी कलावंत आहे बघा आता ऐका बरं कल्याणचा खजिना लुटला काय 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 म्हणलं कल्याणचा खजिना लुटला अच्छा ते कल्याणची ठावाय तुम्हाला कल्याणचा खजिना लुटला बर सुभेदाराच्या पळवी सोनेला ऐकल्या लय भारी ती. हा भारी काय पण शिवबाचा विरोध तयाला आई म्हणून स्वागत करी साडी चोळी ओटी भरी जॉलिसी माहे सांगतात भारी हो जॉलिसी माहे सांगतात भारी असं घडवीची जाऊ शिवबाला असं घडवीची जाऊ शिवबाला करू मुजरा की जाऊ शिवबाला करू मुजरा की जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला स्वराज आणलं जन्माला स्वराज आणलं जन्माला करू मुजरा की जाऊ शिवबाला करू मुजरा की जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला करू मुजराची जाऊ शिवबाला आवडलं का धन्यवाद धन्यवाद ही संकल्पना आणि या गीताचे कवी कोण आहेत माहितीये का तुम्हाला सस्पेन्स या गीताचे कवी आहेत खुद्द ज्वालीदादा मोरे दादा सीमा देता 2 मिनिटं सीमा पाटील हे नाव मागच्या 2017 पासून महाराष्ट्राला परिचित झालेलं आहे बाबा पण सीमा पाटील 2017च्या अगोदर काय करत होत्या खूप कमी लोकांना माहिती आहे सीमा पाटील या 2017च्या अगोदर नाटकामध्ये टीव्ही सिरियलमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होत्या आपण कितीतरी सिरियलमध्ये त्यांना पाहिलेलं आहे आपल्याला कदाचित त्याचा चेहरा आठवत नसेल त्यांचं एक नाटक होतं बाजीराव मस्तानी सुपर डुपर असं कुठलं गाव नाही की जिथे कदाचित कंधारला झालं की नाही मला माहित नाही बाजीराव मस्तानी मधल्या त्या प्रमुख हिरोईन असं एक विश्व होतं की जिथं पैसा प्रसिद्धी सगळं काय आहे व्हॅनिटी वाहन आहे चांगला पेमेंट आहे दुसरं एक विश्व आहे की तळागाळातला समाज जयंती आहे उत्सव आहे तिथं प्रबोधनासाठी बोलवतो मिळेल त्या मानधनात सगळा आपला टीमचा लवाजमा ट्रेनच्या तिकीट मिळालं नाही मिळालं बसायला जागा मिळाली नाही मिळाली उभारून प्रवास करत जायचं तिथे त्या गावात सादरीकरण करायचं असं एक विश्व आहे पण सीमाताईने विश्व निवडलं आणि सीमाताई 2017 पासून या प्रबोधनाच्या चळवळीत आल्या आता सीमा पाटील ह्या विविधांगी आहेत अत्यंत उत्कृष्ट नर्तिका आहेत उत्कृष्ट अभिनेत्री आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत सुंदर आवाज आहे तेही तुम्ही बघितलेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे सादरीकरण आहे ज्यांना सुंदर आवाज आहे त्याला सादरीकरण येतच अशातला भाग नाही पण अशा सर्वगुण संपन्न अशा या सीमाताई पाटील यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि दुसरं एक असा मी व्यक्तिमत्व आहे जॉलीदादा मोरे
हे सुद्धा 2017च्या अगोदर संपूर्ण भारतामध्ये जॉली ऑर्केस्ट्रा म्हणून प्रसिद्ध होता. त्या जॉली ऑर्केस्ट्राच्या जवळजवळ 4 टीम होत्या, 4 बसेस होत्या. जॉली ऑर्केस्ट्रा खूप भन्नाट कल्पना होती. त्या जॉली ऑर्केस्ट्राचे निर्माता जॉलीदादा मोरे आणि जॉलीदादा मोरे यांची एक वेगळी ओळख सांगतो. तुम्ही जे नॉनस्टॉप गाणी ऐकता का नाही रेकॉर्डला, पहिला कॅसेटवर ऐकायचं, आता सीडी वरती ऐकायचं. नॉनस्टॉप म्हणजे एकाच लईमध्ये जवळजवळ 30-40 गाणी. त्याचा निर्माता ज्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा रुजवली नॉनस्टॉप गीते, 1996ला पहिलं रेकॉर्ड टी सीरीजसाठी जॉली दादांनी आणलेलं होतं. दुसरी गोष्ट, या कार्यक्रमामध्ये जी संकल्पना आहे ही संकल्पना संपूर्ण जॉली दादाची. यातली बरीचशी गीतं त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत, बरीचशी गीतं त्यांनी लिहिलेली आहेत. असे हे जॉली दादा मोरे या प्रबोधनाच्या विश्वामध्ये आलेले आहेत. अशी ही 2 रथी महारथी या विविध पीपलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नाही, आसपास तेलंगणा असेल, मध्य प्रदेश असेल, आम्ही गुजरात असेल, कर्नाटक असेल, तिथे जाऊन हे कार्यक्रम करतो. कुशीनगर पर्यंत गेलेलो आहोत आम्ही, लखनौ मध्ये गेलेलो, काश्मीर पर्यंत गेलेलो, काश्मीरला गेलेलो आहोत. आणि टाइम्स ऑफ इंडियाने आमची खूप दखल घेतली. येस येस लखनौ मध्ये. आणि त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पेजवर मला वाटतं 2019 मध्ये पहिल्या पेजवर आमचा फार मोठा फोटो वगैरे दोघांचा टाकून त्यांनी इंग्लिशमध्ये बातमी दिली होती. हे खरं आहे की कसं आहे की जो आमचा भूतकाळ यांनी सांगितला, पैसा आहे, सगळं आहे, त्या भूतकाळात खूप पैसा होता. जेव्हा हे लक्षात आलं की नाही आपण कुठेतरी चूक करतोय, ज्या महामानवांनी आम्हाला उभं केलं, ज्या महामानवांनी आम्हाला रस्ता दिला होता, ज्या महामानवांनी आम्हाला ही वाट दाखवली होती, त्या वाटेच्या सोडून आम्ही त्या भलत्या वाटेत गेलो होतो आणि आमचा पैसा कमवण्याच्या याच्यात आम्ही राहिलो होतो. जेव्हा लक्षात आलं की नाही हे सगळं खोटं आहे, ते सगळं सोडलं आणि आता आम्ही दोघेही, सीमाताई आणि मी, आम्ही प्रबोधनाच्या वाटेने आम्ही चालत आहोत आणि श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही चालणार आहोत. आम्हाला मुद्दाम सांगतो की इथे सगळे पोलीस बांधव माझे बसलेले, अधिकारी बसलेले आहेत. आम्ही पैशाचा लोभ आम्हाला नाही आहे. सोनकांबळे सरांनीच मगाशीच म्हटले आम्हाला की तुमचा खूप लवाजमा आहे, एवढी कलाकार, एवढी मोठी माणसं तुम्ही घेऊन तुम्ही फिरता, तर ते फिरणं गरजेचं आहे. की इथून हे तर फक्त आज 25 आहे, माझं तर 50, 100, 150 कलाकारांना घेऊन मला फिरायचं आहे संपूर्ण भारतात. त्याचं कारण सांगतो, पैसा कमवायचा असता तर एवढी माणसं घेऊन फिरलोच नसतो. एवढ्या पैशात आम्ही भरपूर पैसे कमवून घेऊन गेलो असतो, 4-5 माणसं आणून नाही. मला महामानवांचा विचाराने आम्हाला चालायचं आहे. त्यामुळे या माध्यमातून जर या माझ्या सगळ्या कलाकारांच्या घरात डाळ आणि चपातीचे पैसे गेले तर काय वाईट आहे, खूप आमचं आहे. त्यामुळे आम्ही तो विचार करत नाही. सर तुम्हाला अजून सांगतो, हे 25 आहेत, 50 घेऊन येऊ, 100 घेऊन येऊ, 150 घेऊन येऊ, तुम्ही फक्त संधी द्या आम्हाला, नक्कीच करू. आम्ही तुमच्या दिलेल्या संधीचं सोनं करून या संपूर्ण कलाकारांच्या टीमचं मी सगळ्यांची एकदा ओळख करून देतोय. इकडे पॅडला जितू दादा ते दोघे मेवणे बोलतायत, लक्ष द्या, घरचं नंतर बोला. पॅडवर आहेत जितू दादा, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या, जोरदार. त्यानंतर ढोलकेला ढोल आणि ढोलकी याचा संगम आहे असे आमचे, याचं नाव खूप सुंदर आहे, मोहिते आडनाव आहे. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ तुम्हाला आठवत असेल, मोहिते, तसंच यांचं नाव मोहिते, पण यांचं सुरुवातीचं नाव आहे ऋषिकेश मोहिते. जरा यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. त्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले आमचे रिदम किंग, की ज्यानं 24 तास हातात ढोलकी द्या, ढोलक द्या. रेल्वेचा डबा असो, रेल्वेच्या डब्यामध्ये पण आम्ही वाजवत असतो, गाणी म्हणत असतो. पैसेही लोक देतात, ते घेतो आम्ही, त्यातलंच आम्ही नाश्ता करतो. मुद्दाम खेळकर सांगतोय, परंतु या निलेश ताडेसाठी जरा जोरदार टाळ्या, निलेश ताडे. त्यानंतर आमचा त्या कोपऱ्यात बसलेले आमचे छोटे कलाकार आहेत. मंदार नावच सुंदर आहे, अगदी गोड हसणं, गोड बोलणं आणि गोड स्वभावाचा, आम्हाला कधीही उपलब्ध होणारा. दादा मी येतो, माझी त्याला अडचण आहे, ते नोकरीला आहे, तरी पण दादा मंदार मला अडचण आहे, तर मंदार दादा ठीक आहे मग मी येतो. मंदारसाठी जरा जोरदार. आणि यंदा कर्तव्य आहे.
ठीक आहे, पत्रिका छापल्यावर येऊ आपण. त्यानंतर अगदी छोटा, अगदी छोटा की सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच इतकं कमांड हातामध्ये घेऊन सुरांची जादू आम्हाला, सुरांना असं मस्तपैकी सुरांचं एक विश्व निर्माण करून आम्हा सगळ्यांच्या गाण्यांच्या पाठीमागे घेणारा आमचा यशस्वी कलाकार यश यांच्यासाठी जरा जोरदार टाळे. यश सिराज आणि मागाशी जे सांगितलं होतं आग ही आग, या सिराज या. सिराज दादा या. ज्याने मागाशी माझ्या राजा तो अग्नीचा जो काही खेळ करून दाखवला, तो खेळ करणारे आमचे हे सिराज यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या सिराजसाठी. धन्यवाद. आणि आता सीमाताई. हो हो चला. आणि या ठिकाणी हे शेवटचं गीत आपल्या समोर सादर करते. तरी देखील मी पुन्हा एकदा साऊंड दादा, हो साऊंड दादासाठी सॅल्यूट. जोरदार जोरदार. त्याच्यानंतर आमचे चेहरे, आमचे काळे चेहरे गोरे करून दाखवणारे आमचे हे, त्यांचं काय नाव गाडी, प्रदीप म्हणा. त्यांचं महाबोधी चॅनेल आहे, पूर्णावरून ते आज या ठिकाणी आलेले आहेत. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि खास माझ्या प्रेमागातर तो माझा लहान भाऊ आहे. लाईव्ह चालू आहे कार्यक्रम. आणि हा कार्यक्रम लाईव्ह चालू केले त्यांनी. हा त्यांच्याकडे जर जोरदार टाळ्या होऊन जातात, जोरदार. हा कार्यक्रम अगदी महाराष्ट्रापर्यंत ते पोहोचवणार आहेत. आणि या सगळ्यांकडे पोहोचवणारे आमचे गुरु या ठिकाणी बसलेले आहेत, डॉक्टर उत्तम सोनकांबळे. कारण त्यांच्यामुळे आज आम्ही सगळ्या अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रवास करतोय. आणि दादांचं वाटचाल, दादांचं क्षेत्र, दादांचं संपूर्ण या नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे अगदी औरंगाबाद, मराठवाडा, परभणी, विदर्भामध्ये आम्हाला सगळीकडे दादांचा फार मोठा सहभाग आहे. आम्हाला तिकडे सगळ्यांकडे रेफरन्स देण्यासाठी. त्यामुळे मुंबईत आम्ही राहणारे, मुद्दाम सांगतो, मुंबईत आम्ही राहणारे मंत्रालयाच्या दारातून अनेक वेळा गेलो, असे लाखो वेळा. मंत्रालयाची पायरी कधीच चढलो नव्हतो, पण या व्यक्तीने आम्हाला मंत्रालयाची पायरी चढवली. अनेक मंत्र्यांच्या सोबत आमचे फोटो आहेत, आम्हाला अनेक मंत्र्यांना आम्हाला भेटवलं. जरा उत्तम संकामण्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. धन्यवाद. माझा अक्षय पण या तुमच्याबद्दल बोलावले तर कमीच आहे. आणि म्हणून पुन्हा मी तुम्हा या ठिकाणी कंधारच्या आपल्या पोलीस प्रशासनासाठी मी फार खूप आज आम्ही बापरे, कारण सर कुठेच आम्हाला एवढं हे नाही आहे. आणि आज खरंच तुम्ही आम्हाला म्हणजे अजूनही आम्हाला अर्धा तास जरी मिळाला असता तरी चालत असतं, पण नाही, पण आपल्याला कारण तुम्ही खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. म्हणून त्यांना मानाचा मुजरा सुरुवातीलाच करून आता त्यांना त्यांचा मुजराच घेऊन आपल्याला कार्यक्रम बंद करायचा आणि वेळेच्या आत, वेळ झालेली. आणि म्हणून हे शेवटचं गीत आपल्यासाठी सादर करते. तुम्हा सर्वांना सर दादा, तुम्हा सर्वांना दादा, हो दादा, जयंती उत्सव मंडळातले प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, त्यांचेही आम्ही विदे पीपलच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो. आपण संधी दिली. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचं सुद्धा खूप आभार. आमचे परमेश्वर जाधव दादा, आमचे धनराज दादा असो, सगळ्या समितीचा आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी दुसऱ्यांदा आम्हाला या ठिकाणी संधी दिली शाहिरी कला सादर करण्याची. जाधव तर परमेश्वर जाधव सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून आम्ही एकत्र आहोत. गेल्या कित्येक दिवसापासून, महिन्यापासून या कार्यक्रमाची परंतु जाधवांनी आमची इतकी व्यवस्था केली की आम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून आमची कुठलीही अडचण येऊ दिली नाही. आम्हाला प्रत्येकाला तत्परतेने उभे राहिले. जाधव, आता आपण खूप जवळ आलेलो आहोत, त्यामुळे घरातली लग्न कार्य सगळं आम्हाला सांगायचं बरं का. हा, म्हणजे वेडिंग शो पण करायचे. चला तर. आणि या ठिकाणी त्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊला पुन्हा एकदा वंदन करूया, कारण तिला वंदन केलंच पाहिजे. जर जिजाऊ जन्मास आली नसती तर रयतेचे राजे आपणास मिळाले नसते आणि आपण कुठे असतो. म्हणून हे गीत तुम्हा आम्हा सर्वांकडून त्या जिजाऊच्या चरणी आपण सर्वांनी जिजाऊला हे वंदन करूया. माझी जाऊ होती शिवबाची आई, माझी जाऊ होती त्या शिवबाची आई, म्हणूनच महाराष्ट्राला लाभली ती शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई. धन्य धन्य ती आई हे भारत राष्ट्र पावन होई. अन तिची थोरवी थोर आज हा महाराष्ट्र गाई. तिचीच थोरवी
हा महाराष्ट्र गाई. अरे कळू देत साऱ्या जगताला, कळू देत साऱ्या जगताला, कळू देत साऱ्या जगताला माझी जाऊंची ख्याती. ऐकताय ना माझ्या माऊलीनं? कळू देत साऱ्या जगताला माझी जाऊंची ख्याती. अन परस्त्रीचा मान राखण्या शिवबा जन्मला जिच्या पोटी. कळलं ना? परस्त्रीचा मान राखण्या शिवबा जन्मला तिच्या पोटी. महाराष्ट्राची शान पाहण्या उंच झाल्या साऱ्यांच्या नजरा. या महाराष्ट्राची शान पाहण्या उंच झाल्या साऱ्यांच्या नजरा. महाराष्ट्राची ही शान पाहण्या उंच झाल्या साऱ्यांच्या नजरा. अन राजमाता जिजाऊ मा साहेब तुम्हा सयासी मा शाहिराचा मानाचा मुजरा. आणि म्हणून धन्य धन्य तोरे आई, धन्य धन्य तोरे आई. शब्दांकडे लक्ष द्यायचं. धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य. पळू नका रे. धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. हात वर करायचे, सगळे हात वर करायचे. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला, मानाचा, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो वाली. दीन दुबळ्यानं नव्हता हो वाली, दीन दुबळ्यानं नव्हता हो वाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो वाली. दीन दुबळ्यानं नव्हता हो वाली, दीन दुबळ्यानं नव्हता हो वाली. आया बहिणीला संकट काळी नव्हता कैवारी कोणीच्या वेळी. नव्हता कैवार कोणी जावेळी, नव्हता कैवार कोणी जावेळी. म्हणे जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत, म्हणे जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाजीला, करी विनंती आई शिवाजीला. ओ मुजरा, ओ मुजरा, ओ मुजरा, ओ मुजरा, ओ मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. मानाचा, मानाचा जिजाईला, मानाचा, मानाचा जिजाईला. अगदी बरोबर आहे. उठा 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 उठा.
ला 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 लाजू नका, उभ्या राहा फक्त. जिजाऊची रेखा टाळ्या वाजवा. चावी तिचं गीत गातोय, जिजाऊचं गीत गातोय आपण. माता हा केला धावून आई, कोटी पुत्र दिला भाग्यशाली. माता हा केला धावून आली, ओ माता हा केला धावून आई, कोटी पुत्र दिला भाग्यशाली. भाग्याला धावून आली, कोटी पुत्र दिला भाग्यशाली. हिंदवीची पहाट झाली, गेला महाराष्ट्र वैभवशाली. गेला महाराष्ट्र वैभवशाली, गेला महाराष्ट्र वैभवशाली. माता हा केला धावून आई, कोटी पुत्र दिला भाग्यशाली. पुत्र दिला भाग्यशाली, दिला पुत्र दिला भाग्यशाली. नव्या हिंदवीची पहाट झाली, गेला महाराष्ट्र वैभवशाली. गेला महाराष्ट्र वैभवशाली, गेला महाराष्ट्र वैभवशाली. माझी जिजाईच्या कंठ कधी होईल याचा अंत, कधी जिजाईच्या कंठ कधी होईल याचा अंत, ज्याच्या जन्माच्या काने पाठीला. जरा थांबा. महिला इकडे. आता आम्ही काय कमी आहात का? समानता आहे. चला या इकडे, आपण या इकडे. चला आपण तिकडे, महिलांना इकडे. चला आपण तिकडे या 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 बस शेवटचं गीत आहे, जिजाऊला आपण मुजरा या लावतो इकडे. सगळेजण. आपण इकडे. चला. त्यांना जिजाऊच्या गीताने- डिस्टर्ब नको, महिलांना डिस्टर्ब नको. या इकडे सगळे या. पुरुषांनी चला. सगळ्यांनी इकडे या. आपण गोल रिंगण चला करूया. इकडे. या ताई, चला. आपण रिंगण करूया. चला इकडे. आपण इकडे ना. चला चला या. ला 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 ला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. 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 महाराजा, महाराजाची जाईला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. धन्य तुझे आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. आपण सगळ्यांनी गाऊया. मुजरा मानाचा जिजाऊ. रेडी. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. मुजरा महाराजा, महाराजाची जाईला. राष्ट्रमाता राजमाता मातृभूमीचा विजय असो. खूप छान सुंदर मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खरंच खूप खूप धन्यवाद. खास करून आमच्या सगळ्या साहेबांना बोलवून घ्यावरती. आदरणीय आमचे PI पोलीस स्टेशन चंद्रकांतजी जाधव साहेब यांना विनंती आहे, कृपया आपण या रंगमंचावरती स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर आमचे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सन्माननीय सर्व टीम यांना विनंती आहे, कृपया आपण या विचार मंचावरती आणि या रंगमंचावरती यावं.
ज्यांनी अतिशय सुंदर आणि बहारदार असा कार्यक्रम या पोहण्यांचा सादर केलाय ते म्हणजे सीमा पाटील, महाराष्ट्राची सुप्रसिद्ध शाहिरा जिजाऊची लेक रणरागिणी यांचे स्वागत करण्यासाठी मी साहेबांना आणि शिवकन्या बाळू पाटील लुंगारे आणि बाळू पाटलांच्या आईला सुद्धा विनंती आहे, कारण आपल्या चिरंजीवाला आपण या सार्वजनिक कामामध्ये आपण या ठिकाणी झोकून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात आणि त्याचबरोबर आमची शिवकन्याताई सुद्धा एक रणरागिणी आहे. आपल्या बाळू पाटलांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करणारी शिवकन्याताई यांना विनंती, कृपया आपण सीमाताई पाटील यांच्या स्वागतासाठी यावं आणि आमचे जॉलीदादा मोरे यांचं सुद्धा स्वागत आमची सर्व टीम या ठिकाणी करेल. आमचे आदरणीय प्रभाकररावजी गोडारे सर, आमचे उत्तमरावजी सोनकांबळे सर, त्याचबरोबर आमचे सन्माननीय सर्व सार्वजनिक शिवजन्मोत्सव महोत्सव समितीचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सर्व आमचे कोषाध्यक्ष असतील, कार्यकारी सर्व मंडळी असतील, सदस्य असतील, या सर्वांच्या वतीनं या मान्यवरांच्या शुभहस्ते आजचा जो सुंदर कार्यक्रम या ठिकाणी अतिशय बहारदार आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाला आपण सुद्धा मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी साथ दिली, नव्हे तर दाद दिलेली आहे. सर्व माझ्या रसिक बांधवांचं सुद्धा आमच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं आपणा सर्वांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे शेवटचं काम तो म्हणजे आभार प्रदर्शन. मी माननीय परमेश्वर पाटील जाधव, शिवजन्मोत्सव समितीचे सचिव यांना विनंती करतो, सर्वांचा आपण एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये आपण या ठिकाणी आभार या ठिकाणी सादर करायचे आहेत. माननीय परमेश्वर पाटील जाधव यांना विनंती करतो, कृपया आपण आभार सादर करावं. जय वा. आपण शेवटपर्यंत आपण या ठिकाणी खूप साथ दिलात. सर्व माझ्या रसिक बांधवांचं, शिवप्रेमींचं मी पुनश्च एकदा सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती कंधारच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आणि येणाऱ्या 2 दिवसाची जी पूर्ण वेळ आपले कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आमच्या समितीच्या वतीने आपल्या सर्वांना ही विनंती. आणि सीमाताईला आणि जालीदादाला विनंती करतो, कंधारचं प्रेम हे असंच आपलं राहू द्या, कारण कंधारच्या मातीमध्ये, या मन्याड खोऱ्याच्या मातीमध्ये ही प्रेमाची माणसं आपल्या साथीला या साथ देण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत आणि म्हणून आपले कुठलाही नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असो तो आमच्या उत्तम दादांच्या सोबतीला आणि आमच्या टीमच्या सोबतीनं आम्ही या ठिकाणी सदैव आम्ही या ठिकाणी ऋणात राहू हीच सदिच्छा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शनासाठी विनंती करतो परमेश्वर पाटील जाधव यांना. जय शिवराय. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2025 आज प्रसिद्ध शाहिरा सीमाताई पाटील यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिवभक्त तसेच कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य करणारे आमचे पोलीस स्टेशनचे पीआय चंद्रकांत जाधव साहेब व सर्व त्यांचे सहकारी, तसेच उपस्थित असलेले पत्रकार मंडळी आणि सर्व साऊंड सिस्टीम वाले, ते मंडप डेकोरेशन वाले, सर्वांचं सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती कंधारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच उद्या सायंकाळी 12 वाजता छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे, तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे. आणि दिनांक 19 रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आपल्याला पुतळ्याचा अभिषेक करायचा आहे. उमरजकर महाराज आपले एकनाथ नामदेव महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि 11 वाजता त्यानंतर 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याची मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने निघणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2025 ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि असंच सहकार्य करावं. पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय शिवराय. चालू का?
थंडीला मला गारवा लागला एवढा मग गारवा जाताना किती लागला कपडे काढायचं गाडीवर बसायचं थंडी वाजणार अहो काय दिसेना ते पुरे समोर पूर्ण वरी करा म्हणलं की रोडीला वरी होत आहे का वरी फिनिश करू का हे नेहमीच झालंय नेहमीच झालंय धुवायला मास्तर कोणाला देऊ आवाज सरकार म्हणावं लागतं भगवा वादळ आहे